मित्रांनो नमस्कार. सेवाभावी प्रकल्प हा गुलाम बनविण्याचा कार्यक्रम आहे. आज हा विषय पाहणार आहोत, ज्याचे लेखक आहेत वामन मेश्राम, राष्ट्रीय अध्यक्ष बामसेप. मित्रांनो, ब्राह्मणवादी लोक खोटे असून देखील आपल्या विचारधारेचा सतत प्रचार करीत असतात. भजन, कीर्तन, कथा, प्रवचने इत्यादी माध्यमातून विचारधारेचा प्रसार आणि प्रचार करण्यात येतो. यासाठी रमेश ओझा, मुरारी बापू, डोंगरे महाराज इत्यादी लोकांना या कामी लावण्यात आले आहे. हे बापू लोक केवळ एकच काम करतात. ते प्रत्येक ठिकाणी केवळ रामकथा, भागवत कथा सांगत असतात. आजकाल इलेक्ट्रॉनिक माध्यम मोठ्या प्रमाणात हे काम करीत आहे आणि ब्राह्मणवादी लोक आपल्या लोकांचे विचार बदलण्याचे कार्य करीत असतात. एका बाजूला तुमचा प्रबोधनाचा कार्यक्रम चालू असेल आणि दुसरीकडे रामकथा, भागवत कथांचा कार्यक्रम चालू असेल, तर लोक तुमच्या कार्यक्रमात येण्याऐवजी रामकथा ऐकायला गेले तर त्यांना आपल्या जीवनाचे रहस्य कळणार नाही. त्यांची दिशा बदलणार नाही. त्यांना जगात काय चालू आहे हे कळणारसुद्धा नाही. बापू लोक त्यांची दिशा पूर्णपणे बदलून टाकतील. त्यांना एखाद्या फालतू कामात अडकवून टाकतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रवक्त्याचे वक्तव्य वर्तमानपत्रात प्रकाशित झाले. त्यामध्ये तो म्हणतो, आम्हाला सेवाभावी प्रकल्पांची संख्या वाढवली पाहिजे. याचा अर्थ काय असेल बरं? जर RSSच्या लोकांनी आपल्या लोकांना सांगितले की आम्ही तुम्हाला मानसिकरित्या गुलाम बनवू इच्छितो, तर आमचे लोक त्यांच्या कार्यक्रमात सहभाग घेतील का? म्हणून ते म्हणतात, सेवा प्रकल्पांची संख्या वाढवली पाहिजे. आता RSSचे लोक आपल्याला सांगतात की आम्हाला तुमची सेवा करायची आहे, म्हणून या आणि आमच्या प्रकल्पात सामील व्हा. आम्ही दूरदूरच्या आदिवासी विभागात जाऊन शाळा चालवित आहोत, ज्यामुळे आदिवासींचा विकास होऊ शकेल. RSSचे लोक प्रचार करतात की जेव्हा ओरिसात पूर आला आणि गुजरातमध्ये भूकंप झाला, सुनामीमुळे दक्षिण भारतातील समुद्रकिनाऱ्यावर जीवितहानी झाली, त्यावेळी आमच्याच संघातील स्वयंसेवक धावून गेले. लोक म्हणतात RSSचे लोक खतरनाक आहेत. हा आमच्यावर खोटा आरोप आहे. आम्ही तर सेवाभावी लोक आहोत. सेवा करण्याची भावना तुमच्या मनात आली की समजा तुमचा विचार शत्रूच्या अनुकूल तयार झाला. अनुकूल झाल्यानंतर ते तुम्हाला इंजेक्शन मारतात. तुम्हाला त्याचा पत्तासुद्धा लागत नाही, कारण तुमचा विचार, तुमची मानसिकता त्यांच्या अनुकूल तयार झालेली असते. मग ते त्यांचा खरा खेळ सुरू करतात आणि तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकले जातात. सेवाभावी प्रकल्प मूल निवासी बहुजन समाजाला गुलाम बनविण्याचा एक कार्यक्रम आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून ते आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवित असतात. आपल्या विचारधारेचा निरंतर भडीमार करतात. आपले लोक ती विचारधारा ऐकतात आणि मानतात. त्यानंतर मानल्यानंतर त्याच प्रकारे आचरणही करतात. ब्राह्मणवादी लोकांनी आमच्या लोकांचे ब्राह्मणीकरण केले आहे. ब्राह्मण संख्येने अल्पसंख्य आहेत, परंतु विचारधारेमुळे ते अतिशय बहुसंख्य असतात. आपली संख्या जास्त आहे. जन आमचे, जनमत त्यांचे आहे. लोक आमचे, समाज आमचा, परंतु समाजाच्या मनावर आमचे नियंत्रण नसल्यामुळे लोक आमचे असूनही त्यांना आमचे म्हणू शकत नाहीत. आमचे लोक ब्राह्मणवादी नाहीत, परंतु त्यांचे विचार ब्राह्मणवादीला अनुकूल झाल्याने ते ब्राह्मणांसाठी काम करतात. ज्या दिवशी त्यांचे विचार आमच्याप्रमाणे होतील, तेव्हा ते आमचे बनतील. त्यांचा विचार आमचा होईल. हे ज्या दिवशी घडेल, त्या दिवशी तुम्ही जे मूलभूत परिवर्तन या देशात करू इच्छिता, त्यासाठी लागणारे लोकांचे समर्थन तुमच्या पाठीशी उभे राहील. जनसमर्थन मिळाले तर परिवर्तन होईल. जनसमर्थनाच्या शिवाय परिवर्तन होणार नाही.
व जनसमर्थन विचाराशिवाय शक्य नाही. म्हणून सर्वात प्रथम लोकांच्या विचारात मूलभूत परिवर्तन केले पाहिजे. धन्यवाद.